श्रीराम जय श्रीराम, श्रीराम जय राम जय राम. आजच्या पोळ्याचं महत्व. रात्रंदिवस तळमळ तळमळ भगवंताची या विठ्ठल उभा राहिलेलं पहिलं स्वरूप पाहण्यासाठी निघाल्याच्या नंतर त्यांनी वाट्यामध्ये असं चालत चालत असता प्रत्येकाच्या घरी आडी अडचणी आपल्या आज बी कलियुगामध्ये आज बी तो भगवंत परमात्म्याला पाहून आदिशक्ती माया असणारे मग काय केले तर घाबरली दिंडीला भगवंताकडे. काय तर निष्ठिक भाव असतो त्याच्यामध्ये देव ना धर्म. निष्ठिक भावामध्ये आणि मग त्या अनुसार त्यांनी काय केले दिंडीमध्ये पंढरपूरला पोहोचले दिंडीला घाबरले आणि पंढरपूरलाच्या वरलाकून असणारे पार्वती माताने तिथं काय केलं मला इथंच सोडा म्हणले तिथं सुटले. आणि पंढरपुरामध्ये नरहरी मंदिरासमोर नंदी बांधला जातो तेव्हापासून परता चालू झाली आपल्या गावाला आपल्या हनुमानाच्या पुढे नंदी करावा. आणि ते केव्हा केलं ज्या वेळेला अशी परिस्थिती असताना त्या काळामध्ये त्यांनी काय केलं तर आणि म्हणून त्यांनी काय केलं तर आपला प्रेमाचा ओढ लागला. आपण जायला निघाल्याच्या नंतर गणपती बाबाला घेतलं घाई गडबडीने गेले आणि बैल इसरायल काय केला तिथं इसरला. एक 6 महिने त्यांनी आणला आणि आदर करून आणला आणि आदर करून आणताना तो बैल सजविला. आणि तोच आज काय कलियुगामध्ये कसं सजवलं जातं नंदीवाला बाबा म्हणतात त्याला. पहिलं ज्यांनी आणलं त्याला आज बी नंदीवाले बाबा म्हणतात. आणि त्यांनी तो काय केला नंदी सजून आणला. पण त्या नंदीला म्हणून त्या नंदीनं काय केलं पूजा केली कुणाची पूर्वजाची. आणि पूर्वजाची पूजा करण्यामध्ये त्यांनी काय केले समर्थ झाले. आणि समर्थ झाल्याच्या नंतर आजच्या त्या पूजेचं विशेष महत्व आहे. आणि विशेष महत्व म्हणजे तुम्हाला सांगतो किंवा सांगितला तो डांगोरी पिटली आणि पहिला बिंदूर कुठं करून घेतला कर्नाटकमध्ये करून घेतला. कवा करतात तर आपल्या अगोदर 1.5 महिना चालू होतो. आणि आजकाल त्या कर्नाटकमध्ये एक गाव आहे ते माझ्या दृष्टीत आलं आणि त्या गावाचं नाव आहे काय म्हणतात काय करतं आपली पितृदेवता रुष्टवती म्हणून आनंदाने पोळा करायचा असतो. आणि आनंदाने एक भावनतेने त्या नंदीची सेवा केली तर तो नंदी कुणाचा आहे कित्येक जन्माचं पुण्य घेऊन तो कुणाचं भगवंताचं वाहन झालेला आहे. आणि तो वाहन हा इतके निमित्त कशाचे झाले बैल पोऱ्याचे झाले. आणि त्या निमित्तानं आपण काय करावे आदराने सगळ्या घरोघरी भक्तांनी सर्वांनी हे आदर माझा स्वीकारावा. आजच्या आमच्या चॅनलचं नाव आहे आध्यात्मिक चरित्र